आता पाहूया मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। राष्ट्रवादी नेते जिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी। जिशान सिद्दीकीला फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। मुंबईतील धोकादायक पुलांमुळे बाप्पाच्या आगमन विसर्जन मिरवणुकीवर विघ्न। मिरवणुकीच्या मार्गातील धोकादायक रेल्वे पुलांची पाहणी करून तातडीने दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी। विना तिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांवर मध्य रेल्वेची धडक कारवाई। 4 महिन्यात 121 कोटी रुपयांचा दंड वसूल। गत वर्षीच्या तुलनेत दंडाच्या रकमेत 40% वाढ। गिरणी कामगारांसाठी म्हाडाकडून कल्याणमधील देवहुटणी आणि उत्तर शीव येथे 13 हेक्टर जागेची चाचपणी सुरू। गिरणी कामगारांसाठी 12,000 घरांची निर्मिती करण्याची म्हाडाची योजना। ठाणे शहरात 14 दरड प्रवण भाग असल्याची धक्कादायक माहिती। वागळे इस्टेटसह कळवा मुंब्रा घोडबंदर रोडजवळील डोंगरीपाडा या भागात मृत्यूची दरड। या परिसरातील हजारो नागरिकांवर भीतीची टांगती तलवार। मुंबईतील 25 मतदारसंघातील 257 डोंगराळ ठिकाणं धोकादायक म्हणून वर्गीकृत। या ठिकाणी 22,483 कुटुंब जीव मुठीत घेऊन राहत असून त्यांच्यात कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप प्रलंबित असेल। बीएमसीकडून एसएस अली रोडवर कारवाईचा बडगा। बीएमसीकडून 68 अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई। मुंबईकरांच्या प्रवासासाठी मंजूर करण्यात आलेल्या 238 नव्या एसी लोकलची निर्मिती रेल्वेच्या कारखान्यात केली जाणार। या लोकल 2027 पासून मुंबई लोकलच्या ताफ्यात दाखल होतील। आता पाहूया पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। पुणे महानगरपालिका पायाभूत सुविधांच्या प्रकल्पासाठी 1,167 कोटींचं कर्ज घेणार। पाणीपुरवठा पूर नियंत्रण मलनिस्सारण प्रकल्पांसाठी कर्जाचा वापर केला जाणार। पुणे शहरात बेशिस्त स्कूल बस चालकांवर पोलिसांचा कारवाईचा बडगा। आरटीओच्या सुरक्षा अटींची पूर्तता न झाल्यास स्कूल बसवर जप्तीची कारवाई होणार। पुण्यात ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीचा सायबर पोलिसांकडून पर्दाफाश। आरोपीकडून ज्येष्ठ नागरिकांच्या आधार कार्डचा गैरवापर करून 10,74 लाखांची फसवणूक। पुण्यात बेकायदेशीर वास्तव्य करणारे 13 परदेशी नागरिक ताब्यात। यामध्ये येमेनचे 11 आणि अफगाणिस्तानच्या 2 नागरिकांचा समावेश। परदेशी नागरिकांची माहिती नोंदवली नसल्याप्रकरणी 132 घरमालकांवरही गुन्हे दाखल। जिल्ह्यामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे खरीप पेरणीला वेग। पुणे विभागात आतापर्यंत 11,66,869 हेक्टरवर पेरणी। 93% क्षेत्रावर खरीपाची पेरणी पूर्ण झाल्याची माहिती। पुणे शहर आणि जिल्ह्यातील 89 आपले सरकार केंद्रांवर गेल्या 3 महिन्यात एकही दाखला वितरित झाला नसल्याचं समोर। त्यामुळे नावापुरतीच राहिलेल्या या केंद्रावर प्रशासनाने कारवाई करत बंद केली आहे। आषाढच्या शेवटच्या दिवशी पुणेकरांचा चिकन मटणावर ताव। पुणे शहरात एकाच दिवशी 700 टन चिकनसह 30 टन मासळीची विक्री। श्रावणातील पहिल्या दिवशी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। श्रावण महिन्यात विविध मंदिरात धार्मिक विधी पार पडणार। पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या विस्तारासाठी परासखाना पोलीस ठाण्याची जागा हस्तांतरित करण्यास पोलिसांची तत्वतः नाहरकत। मात्र आधी बुधवार पेठेत आधुनिक पोलीस संकुल उभारून कार्यालयांचं स्थलांतर करण्यात येणार। आता पाहूया जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्या। ड्रग्ज प्रकरणातील कळंबच्या नगरसेवकाची ठाकरेंच्या शिवसेनेतून हाकलपट्टी। नगरसेवक मोहसिन सलीम मिर्झावर पक्षाची कारवाई। भंडाऱ्यात विद्यार्थ्यांची नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या 20 वाहनांवर आरटीओची कारवाई। या कारवाईत 2,57,000 रुपयांहून अधिक दंड वसूल। कागदपत्र नसलेल्या 9 गाड्या जप्त। रत्नागिरीच्या दापोलीत एसटी बस प्रवासात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन। 33 वर्षीय तरुणाविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। तरुणाला अटक। गडचिरोलीत धावत्या एसटी बसचं चाक निखळल्याची थरारक घटना। चालकाने प्रसंगावधान राखल्याने 28 प्रवाशांचा जीव अगदी थोडक्यात बचावलाय। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। गडचिरोलीच्या भामरागडमध्ये प्रसूती दरम्यान महिलेचा मृत्यू। भामरागड रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी नसल्याने दुसऱ्या रुग्णालयात महिलेचा मृत्यू झालेला आहे। रत्नागिरीच्या भरणे शिंदेवाडीमध्ये भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक। अपघातात दुचाकीस्वार राजेश मोहिते याच्यासह एक महिला गंभीर जखमी। कार चालकाला किरकोळ दुखापत झाली। अमरावतीच्या मळघाटमधील डोमा गावात भूतांच्या अफवांमुळे विद्यार्थ्यांचं शाळा सोडून घरी पलायन।
अफवा पसरल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नेते गावात तळ ठोकून विद्यार्थ्यांनी भीतीने न बाळगता शाळेत यावं असं अनिसचं आवाहन. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भंडारा शहरात 14 ऑगस्टला भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन. या रॅलीत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं, नगराध्यक्षा मधुरा मदनकर यांचं आवाहन. नागपुरातील प्रसिद्ध अंबाझरी तलाव जलपर्णींच्या विळख्यातून मुक्ततेच्या मार्गावर. जलपर्णींच्या विळख्यातून अंबाझरी तलाव मुक्त करण्यात मनपाला यश. आता पाहूया शहरांमधल्या टॉप 9 बातम्या. अकोल्याच्या बार्शी टाकळीत सर्पदंशामुळे 17 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू. सोयाबीनच्या शेतात काम करत असताना दिव्या राठोडचा मृत्यू झालाय. महावितरणकडून घरगुती विजेच्या दरात 60 पैशांपर्यंत वाढ. घरगुती ग्राहकांना प्रति युनिट 10 ते 60 पैसे अतिरिक्त द्यावे लागणार. ऑगस्टमध्ये ग्राहकांना मिळणाऱ्या लाईट बिलवर परिणाम होणार. छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध हॉटेल अमरप्रीतवर एफडीएची कारवाई. अमरप्रीतवर हॉटेलचा एफएसएसएआय परवाना निलंबित. बटरऐवजी मगरीन हॉटेलच्या किचनमध्ये सांडपाणी, उघडे कचऱ्याचे डबे हे आढळल्याने ही कारवाई. परतीच्या पावसाने विदर्भात कमी पावसाचा बॅकलॉग भरून निघणार असल्याचा दावा हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी केलेला आहे. सप्टेंबरनंतर परतीचा पाऊस विदर्भात चांगला बरसणार असंही त्यांनी म्हटलंय. अमरावतीच्या डोमा आदिवासी आश्रमशाळेत भूतबाधा झाल्याची अफवा. भूतबाधा झाल्याने विद्यार्थिनी शाळा सोडून घरी गेल्यात. नागपुरात मार्च ते मे दरम्यान 46 दिवस धुलीकणांची पातळी सुरक्षित मर्यादेपेक्षा अधिक. औष्णिक वीज प्रकल्प, बांधकाम आणि पावसाअभावी हवेची गुणवत्ता खालावल्याचं स्पष्ट. मुंबई आणि पुण्यापेक्षा नागपूरची सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून नोंद. नाशिकच्या एका कॉलेजमध्ये एआय माध्यमातून विद्यार्थ्यांचे पेपर तपासले गेले. विद्यार्थ्यांबाबत भेदभाव होत असल्याची पालकांनी तक्रार केली होती. पालकांच्या तक्रारीनंतर एआय सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे पेपर तपासण्यात आले. रोख रक्कम जप्त केल्याप्रकरणी न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप सिद्ध. लोकसभा चौकशी समितीचा अहवाल दोन्ही सभागृहात सादर. हिशोबात नसलेली रक्कम, पुराव्यांची छेडछाड आणि समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्याचा ठपका. पुण्यात गंगाधाम टेकडीवर कथित उत्खनन ठिकाणी पालिका आयुक्तांची धडक. गंगाधाम टेकडी फोडून अवैध उत्खनन केल्याचा आरोप. पूर्वसूचना न देता पालिका आयुक्तांची घटनास्थळी भेट.